बॅटची कट लागते, आवाज इथपर्यंत येतोय आणि पंच ते उचलून धरलेला आहे पंचाने आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय तो म्हणजे आकाश यांच्या स्वरूपात, अक्षय यांच्या स्वरूपात. कामासाठी गोल्डन स्कोरची पुढं चमक, या बरे कामासाठी गोल्डन स्कोरची पुढं चमक. आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला बाकी सारा. आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला बाकी सारा. तुषार, विशाल जसं त्यांचं नाव विशाल आहे तसं विशाल धावा त्यांना इथे धावफलकावर ठोकावे लागतील. सुंदर बॅटचं मला वाटतं कड लागून, बॅटची कड लागून 4 धावा भेटलेल्या आहेत, धावफलकावर लागलेल्या आहेत. या 4 धावेने धावसंख्या धावलेलं आहे 7. जेवढी धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे ती सरासरी गाठलेली आहे आतापर्यंत. विशाल पुन्हा एकदा, मंगेश नवीन काहीतरी करावं लागेल कारण विशाल हे चांगली फलंदाजी करत आहेत. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आहेत, 2 फक्त क्षेत्र. उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू, यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे ती म्हणजे विशाल यांची. एक चौकार मारल्यानंतर त्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे मंगेश यांनी. बंदराची किनारी भलाई जैसा योजकरा, गोल्डन स्पोर्टची नावाचा डोल्यान मारते तिरा. आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला बाकी सारा. आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला बाकी सारा. जोरजोरान बँडाचा आवाज येते कवरा, सनमुना वेंचर बँड गाणी वाजिते बरा. आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला बाकी सारा. आमचे नावाचा हायदरा रागाची. विशाल यांची जागा भरण्यासाठी येतोय इंद्रजित. गोलंदाज आहेत मंगेश. काही जोश मध्ये हात दाखवला तो म्हणजे मंगेश यांनी त्रिफल चित केलेला आहे. क्लीन बोल्ड. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्ले षटकातील. धावा झाल्या ते म्हणजे 7. जर विकेट काढले तर नक्कीच अंकुश संघ या स्पर्धेमध्ये असेल. विकेट काढावं लागतील जय माता दी संघाचे, जू कोलीवाडाचे. बघूया 5वा चेंडू मंगेश वर्सेस इंद्रजित. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पर लो फुलटॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण की कमी स्कोर आहे. हा जर रनआउट भेटला असता तर 3रं विकेट पडलं असतं जू कोलीवाडाचं, पण तसं काय होत नाही. धावा झाल्या ते म्हणजे 8. आता प्रथम स्ट्राईक घेतील ते म्हणजे रत्नेश. बघूया शेवटचा चेंडू, पहिलं पॉवर प्ले षटक रत्नेश साठी. पहिल्या मॅच मध्ये 0वर आउट गेला होता. आता मात्र जबरदस्त फटका आणि येतोय खणखणीत चौकार, गोल्डन चौकार. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या आलेत 12. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता तो म्हणजे रत्नेश. आता आपलं खातं खोललेलं आहे 4 धावेवर. इंद्रजित आणि रत्नेशी जोडी जू कोलीवाडाची आहे. समोर टीम आहे ती म्हणजे अंकुश संघ. क्रिस्टल. बघूया पहिला चेंडू क्रिस्टल यांचा पॉवर प्ले षटक 2रं. चान्स होता, सुरेख चेंडू टाकला तो म्हणजे क्रिस्टल याने. मला वाटतं बॅट पहिला गेलेली आहे. क्रिस्टन
दुसरा चेंडू क्रिस्टन यांचा इंद्रजित साठी पॉवर प्ले षटक. पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू. काय समजलं नाही तो म्हणजे इंद्रजित यांना दोन्ही त्या टप्प्यावर टाकलेली चेंडू. वन बाउन्स दिलेला आहे. पंच लॉइट यांचा इशारा आहे. वन बाउन्स. क्रिस्टन याला आता वेगळी लाईन चेंज करावी लागेल कारण की वन बाउन्स झालेला आहे. तिसरा चेंडू क्रिस्टन यांचा. पुन्हा त्या चेंडू परंतु बघूया कौतुक. जबरदस्त झेल. देऊया डीजे ला संधी. एक मधुर संगीत. रंगाची लायमटचा गावाची सारा आमचे नावाचा हायदरा रंगाची लायमटचा गावाची सारा आमचे नावाचा हायदरा रंगाची लायमटचा गावाची सारा. लवकरात लवकर उतरायचं आहे. थोडीशी चुकी झाली असती. सर्व प्रेक्षकांचं त्याच्याकडेच लक्ष होतं. क्रिस्टन तिन्ही चेंडू निर्धाव. 2 डॉट आणि 1 गडी बाद केला तो म्हणजे इंद्रजीतची जागा भरण्यासाठी येतोय चंदन. विकेट काढावे लागतील अंकुश संघाला जर सामन्यामध्ये राहायचं असेल तर. 3 विकेटर गेले. बघूया क्रिस्टन चौथा चेंडू. सुरेख चेंडू डिक्लेअर क्षेत्रात चेंडू जातोय 1 धावेसाठी. स्ट्राईक चेंज होणार. सुरेख षटक टाकत आहे तो म्हणजे क्रिस्टन. 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 2 डॉट 1 विकेट आणि 1 धाव. 4 चेंडू मध्ये दिल्यात धावा 1च. आता बघूया 5वा चेंडू कुठल्या पद्धतीने टाकतोय कारण की पहिल्या चेंडूवर रत्नेश याने चौकार ठोकला होता. आता दुसरा चेंडू स्वागत कसं करणार बघूया. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे क्रिस्टन. चांगली गोलंदाजी. खरोखर अकुर टप्प्याची गोलंदाजी. क्रिकेटमध्ये हा चेंडूला लवकरात लवकर जास्त षटकार लागणार नाही कारण की बंदा चेंडू आहे. असे चेंडू टाकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल आणि विकेट काढावे लागतील. अजूनपर्यंत रोखून ठेवलेला आहे जो कोलीवाडी संघाला. शेवटचा चेंडू दुसरा पॉवर प्ले षटक क्रिस्टन यांचं. डिक्लेअर क्षेत्रात जातोय चेंडू. 2 षटकाखेरी धावसंख्या झाली ती म्हणजे 14. पहिल्या षटकात आले होते धावा 12 आणि या षटकात क्रिस्टन याने 2 धावा देऊन 1 गडी बाद केला आहे. चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे क्रिस्टन याने. अशी गोलंदाजी करावी लागेल जर अंकुश संघाला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल कारण की नॉकआउटचे सामने आहेत. हरो तो घर पे जाओ. सीधा इकडून कुठली टीम हारणार ती सीधा घरी जाणार आहे. मछलीमार व नायगाव ग्राउंड 2 वर सामना चालू होता. त्याच्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशन मछलीमार आणि नायगाव हार्डलक. सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचंय नायगाव संघाच्या कर्णधाराने. कार्तिक मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. 2 ओव्हर 9 रन 3 विकेट. सिल्वेस्टर आमचा सकाळपासून खूपच दमलेला आहे. अजून 2 दिवस आहे मित्रा. 2 दिवस काढायचे आहेत. धावा झाले 14. मंगेश स्वतःच दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतो. मंगेश त्यांना सामोरे तोंड देतील तो म्हणजे रत्नेश. बघूया रत्नेश की मंगेश. विकेट काढावे लागतील जू संघाचे जर सामन्यात राहायचं असेल अंकुश संघाला. पुढचा चेंडू मंगेश यांचा. काय चेंडू आहे परंतु तोल गेला मंगेश यांचा. नक्कीच तो बॉल अडवला असता परंतु तोल गेलेला आहे. धावसंख्या 15.
चंदन. बघूया धावसंख्या 15. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे मंगेश. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मंगेश. दुसरा चेंडू, तिसरं षटक स्टिअर केलेला आहे आणि एक धाव डिक्लेअर साठी. थोडस डोकं वापरलेलं आहे कैलास कोहली याने. तिकडे घोषित क्षेत्र आहे आणि तो बॉल जाऊन दिला. जर पकडला असता तर 2 धावा झाल्या असत्या. एक्सपिरियन्स यालाच म्हणतात. धावसंख्या 16. लॉयड्याने बघायचं दुखापत आहे का मंगेशांना. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. कार्तिक मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मछलीमारचा संघातून कार्तिक. तसंच नायगाव याने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पुढचा चेंडू मंगेश यांचा रत्नेश साठी. एकदा पूर्ण केली. शरीर सृष्टी एवढी भक्कम असताना 2 रन्स काय धावतो रत्नेश. त्याची तारीफ करावी लागेल. अशी माणसं चालायला सुद्धा त्यांना थोडं ओझं वाटतं, परंतु रत्नेश धावतोय, क्रिकेट खेळतोय, मोठी गोष्ट आहे. एक वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे. त्याचा किलो मला वाटतं 150 असेल. रत्नेश रनिंग बिटवीन द विकेट. बघा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रत्नेश साठी. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. प्रोत्साहन वाढवत आहे आपले प्रेक्षक त्यांना. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. अजूनही 300 षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. चंदन आणि रत्नेशची जोडी आहे. हळूहळू एका दुःखामध्ये आपला स्कोर वाढवत आहे. 5वा चेंडू 30 षटकातील चंदनसाठी. आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु शशांक कॅशिकाच्या सोडणार नाही. 4था गडी बाद होतोय. डीजे गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. आज सन कसं गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. आज सन कसा गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. आज सन कसं गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. हाटी गावाचे ओढण कार्तिक मछलीमार सातबंगला कोलीवाडा. कार्तिक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहेत. नवाब ज्याच्याकडून टी शर्टचे सर्व आलेले आहेत तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देतोय. नवाब हेअर कटिंग सलून. जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कार्तिक साठी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कार्तिक. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी कार्तिक तुला. आता मात्र दमदार फटका. नवाब याने जर झेल पकडला असता तर 5,000 रुपये पारितोषिक होतं, परंतु तिकडे झेल पकडला दुसऱ्यानेच. दमदार फटका, षटकार. सिल्वर जोबली 25. धावसंख्या 3 षटका अखेरीस. नितीन दादा यांची एंट्री झालेली आहे. आज बाईकवर आहे, उद्या बुलेटवर एंट्री झाली पाहिजे आणि फुटबॉल क्षेत्राचे प्रेम पळणार. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. सप्तशुद्धीचे मालक आवाज येत नाही, जरा जोरदार वाजवायचा. हा अजून
मयूर प्रमोद पाटील व्यासपीठावर यायचंय. पाचवाडीचे चेअरमॅन प्रमोद पाटील व्यासपीठावर यायचे. धर्मेंद्र कोहली तुमची वाट पाहत आहे. चेअरमॅन भाटीची बुलंद आवाज भूषण सकाळपासून ग्राउंड 2 वर कॉमेंट्री करत होता. 2 शब्द इकडे ग्राउंड 1 मध्ये बी झाले पाहिजे. त्यांचे बुलंद आवाज आहे त्यांची. व्हॉइस ऑफ भाटी भूषण कोहली सकाळपासून वन मॅन आर्मी पंचाची भूमिका करतोय तो म्हणजे लॉइड कोहली. आणि रुपेश भाऊजी 2023 ला 2 इंजेक्शन आणि 4 टाईपच्या गोळ्या खाऊन पंचगिरी केली होती. या वर्षी असं काही होणार नाही मला माहित आहे, कारण की या वर्षी अजून 2 दिवस बाकी आहे. अभी तो पिक्चर चालू है, पिक्चर अभी बाकी है. मयूर आवाज येत नाही मित्रा. मयूर आवाज जोर जोर से नहीं रे. और बजा रे. क्रिस्टन नायगाव सन्मान चिन्हासाठी यायचंय. नायगाव हडलक. बघूया क्रिस्टन पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. क्रिस्टन हॅलो 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 आणखी आणि काय आहे? आणखी काय आहे? आणखी तो म्हणतो रिचर्ड कुठे? रिचर्ड वाढ नायगाव आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. डॉट चेंडू क्रिस्टन खूपच चांगली गोलंदाजी करतोय. क्रिस्टन पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा 2 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. आता मात्र नो चेंडू फ्री हिट. बघूया सन्मानित केलं जाईल नवाब भाई यांच्याकडून. नायगाव यांना हार्ड लक. नायगाव हार जीत होत असते. 2 टीममध्ये 1 टीम हरणारच हे लक्षात ठेवा. हरूनच काहीतरी शिकायला भेटते. हार्ड लक नायगाव संघ. स्वप्न आहे या ट्रॉफीवर नाव अधिराज्य गाजवायचं. ते स्वप्न मेहनत पाहिजे, थोडं लक पाहिजे, तेव्हा ते स्वप्न पूर्ण होणार. पुढचा चेंडू क्रिस्टन यांचा. रत्नेश आहा जबरदस्त फटका, दमदार फटका येतोय. गोल्डन षटकार. एक धावांची गरज. बघूया महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये रत्नेश फिनिश करतो का? धावा पाहिजे 1. आता मात्र अमानी चेंडू आणि विजयी जू कोलीवाडा. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक अंकुश संघ. अंकुश संघाने सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तसंच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदर्श
जू कोलीवाडाचा आदर्श मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आदर्श चेंडू द्यायचा आहे. शब्बीर जू कोलीवाडचा आदर्श मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सन्मान चिन्ह घ्यायला यायचा आहे अंकुश संघ. नावाचा हर गावान गुंतय वाडा फ्री एंट्री मॅच घेऊनशी मान मिलवी लट्या जुबरा नाही गरव त्या नगनाचा पैसा हाय बाटी कोलीवारा सगळी नटून टटून येतात बाकी पुरण बायका बजरा संत गुणाविंचर बँडाचे तलावर नाचते कावलं सारा संत गुणाविंचर बँडाचे तलावर नाचते कावलं सारा गुडस्फोटचा वावडा फडकीला गुडस्फोटचा वावडा फडकीला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आदर्श. थांब जरा प्रमोद भाई. आदर्श दोन शब्द नक्कीच टुर्नामेंट बद्दल दोन शब्द. थोडा घाबरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आदर्श प्रमोद पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात येणार आहे. अंकुश संघ सन्मान चिन्हासाठी अंकुश संघाचा कर्णधार अंकुशचा कर्णधार आलेला आहे इकडे. सन्मानित करतील त्यांना भाटी संस्थेचे चेअरमॅन राजीव दिमीन कोली यांना सन्मानित केले जाईल. सन्मानित केलं जातं राजीव दिमीन कोली
अंकुश संघाच्या कर्णधाराला हार्ड लक. अंकुश संघ हेलो व गोल्डन स्पोर्टची टुर्नामेंट आहे. तू पण येत आहे बघायला. कौरी मजा आहे.